चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या त्रैमासिकात म्हणजे सप्टेंबरमध्ये म्युच्युअल फंड्सनी एनएफओच्या माध्यमातून 22,000 कोटींचं भांडवल जमा केलंय, म्हणजेच जूनच्या तुलनेत यामध्ये 4 पट वाढ झाली आहे। हा आकडा ऐकून एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे म्युच्युअल फंड एनएफओ ला एवढा चांगला प्रतिसाद का मिळतोय आणि म्युच्युअल फंड एनएफओ मध्ये गुंतवणूक करणं खरंच फायदेशीर आहे का? पुढच्या काही दिवसात आणखी बरेच एनएफओ लॉन्च होण्याची शक्यता आहे, त्यामध्ये आपण गुंतवणूक करावी का हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे। चला तर मग या प्रश्नांचे उत्तर जाणून घेऊया। म्युच्युअल फंड कंपन्यांनी सप्टेंबर त्रैमासिकात 48 एनएफओ लॉन्च केलेत। या माध्यमातून गुंतवणूकदारांनी तब्बल 22,000 कोटींची गुंतवणूक केली आहे। जून त्रैमासिकात 25 एनएफओच्या माध्यमातून केवळ 5,500 कोटींचं भांडवल जमा करण्यात आलं होतं। नवीन एनएफओ मध्ये सेक्टरल फंड्स आणि ईटीएफचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे। 48 पैकी 13 एनएफओ हे सेक्टर फंड्स आहेत, तर 12 ईटीएफ लॉन्च करण्यात आले आहेत। सेक्टरल फंड्सने अंदाजे 5,700 कोटींचं भांडवल उभारलंय, तर मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंड्सनी 4,791 कोटी आणि मल्टी कॅप फंड्सनी 3,277 कोटींचं भांडवल जमा केलंय। लिक्विड फंडच्या एनएफओला देखील ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिलाय। या कॅटेगरीमध्ये 3,083 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे। सगळ्यात जास्त भांडवल मिळालेल्या स्कीममध्ये आयसीआयसीआय प्रुडेन्शियल इनोव्हेशन फंड, बडोदा बीएनपी पारिबा व्हॅल्यू फंड, बजाज फिनसर्व फ्लेक्सी कॅप फंड, एचडीएफसी डिफेन्स फंड आणि एचएसबीसी कन्झम्पशन फंडचा समावेश आहे। म्युच्युअल फंड कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर एनएफओ लॉन्च केलेत आणि विशेष म्हणजे गुंतवणूकदारांनी देखील या फंड्सला भरघोस प्रतिसाद दिलाय। मागच्या 3 वर्षात शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड्सनी खूप चांगला रिटर्न दिलाय, त्यामुळे मार्केटमध्ये सेंटिमेंट्स चांगले आहेत, म्हणूनच एनएफओला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळतोय असं मत शेअर मार्केट एक्सपर्ट अक्षय भन्साळी यांनी व्यक्त केलंय। गुंतवणूकदारांना मागच्या 3 वर्षात म्युच्युअल फंड्समधून खूप चांगला रिटर्न मिळालाय, त्यामुळे गुंतवणूकदारांची जोखीम घेण्याची क्षमता आणि इच्छा या दोन्ही गोष्टी वाढल्यात। म्युच्युअल फंड्समध्ये लॉंग टर्मसाठी गुंतवणूक केली तर चांगला रिटर्न मिळतो असा विश्वास अनेक गुंतवणूकदारांच्या मनात निर्माण झालाय। गुंतवणूकदारांची जोखीम घेण्याची क्षमता वाढल्यामुळे थीमॅटिक किंवा सेक्टरल फंड सारख्या हाय रिस्क कॅटेगरीला देखील चांगला प्रतिसाद मिळतोय। अर्थव्यवस्थेमध्ये तेजी असेल तर थीमॅटिक किंवा सेक्टरल फंड चांगला रिटर्न देतात, त्यामुळे या फंड्समध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होतीये। एनएफओची संख्या वाढण्यामागे आणखी एक कारण आहे, ते म्हणजे अनेक कंपन्यांची या व्यवसायात झालेली एंट्री। म्युच्युअल फंड व्यवसाय झपाट्याने वाढतोय, त्यामुळे बजाज फिनसर्व, झिरोदा, व्हाईट ओक आणि हेलिओस कॅपिटल सारख्या नामांकित कंपन्यांनी या व्यवसायात जोरदार एंट्री केली आहे। या कंपन्यांचा व्यवसाय नवीन असल्यामुळे प्रत्येक कॅटेगरीमध्ये किमान एक फंड या कंपन्यांना लॉन्च करावं लागणार आहे। झिरोदा सारख्या काही कंपन्यांनी केवळ पॅसिव्ह फंडवर लक्ष केंद्रित केलंय, त्यामुळे गुंतवणूकदारांना नवीन पर्याय मिळाला आहे। उदाहरणार्थ लार्ज मिड कॅप 250 फंड झिरोदाने पहिल्यांदाच आणला आहे, त्यामुळे अशा फंड्सच्या माध्यमातून नवीन कॅटेगरी निर्माण झाली आहे। त्याचा प्रयत्न झिरोदा सारख्या एएमसी करत आहेत। याबरोबरच कोटक आणि डीएसपी सारख्या जुन्या आणि नामांकित म्युच्युअल फंड कंपन्यांनी मार्केटमध्ये संधी शोधून चांगले एनएफओ लॉन्च केलेत। उदाहरणार्थ डीएसपीने त्यांचा बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेस फंड लॉन्च केलाय, तर कोटक एएमसीने त्यांचा हेल्थ केअर फंड लॉन्च केलाय, तर बजाज फिनसर्व बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड, ॲक्सिस इंडिया मॅन्युफॅक्चरिंग फंड सारख्या अनेक चांगल्या स्कीम्स लॉन्च करण्यात आल्या आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपण या एनएफओ मध्ये गुंतवणूक करावी का? एनएफओ म्हणजे आयपीओ सारखाच प्रकार आहे। एनएफओचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे यामध्ये 10 रुपयाची एनएव्ही आपल्याला मिळते, यामुळे रिटर्न जास्त मिळतो असं नाही, मात्र फंडच्या सुरुवातीपासून आपण गुंतवणूक केली आहे त्याचं समाधान मिळतं। बॅलन्स ॲडव्हान्टेज सारख्या एव्हरग्रीन कॅटेगरीमध्ये बजाजने फंड लॉन्च केलाय, यामध्ये नवीन गुंतवणूकदार देखील गुंतवणूक करू शकतात। त्याचप्रमाणे ज्यांना ईएलएसएस मध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी झिरोदाने पॅसिव्ह ईएलएसएस फंड बाजारात आणलाय। अशा प्रकारचे युनिक फंड्स लॉन्च झाले तर गुंतवणूकदारांनी एनएफओ मध्ये नक्की गुंतवणूक करावी, मात्र गुंतवणूक करताना आपला उद्देश, गुंतवणुकीचा कालावधी किती आहे त्याचा विचार करा, असा सल्ला अक्षय भन्साळी यांनी दिला आहे। तसेच फंड हाऊसचा ट्रॅक रेकॉर्ड, पूर्वीच्या एनएफओची कामगिरी, एक्सपेन्स रेशो या गोष्टी बघितल्या पाहिजेत। पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करण्यासाठी एनएफओचा वापर करावा असा सल्ला देखील अक्षय भन्साळी यांनी दिलाय। या सगळ्या गोष्टींचा विचार करून एनएफओ मध्ये लॉंग टर्मसाठी गुंतवणूक केल्यास चांगली वेल्थ क्रिएट करता येईल।